नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. मागच्या वर्षीचा थोडा संदर्भ सांगून आपण आपला या वर्षीचा विषय चालू करू. मागच्या वर्षी आपण 11व्या अध्यायाचं चिंतन केलं. ज्ञानोबरायांची जी वाणी आहे, मोकळेपण जे आहे, ते 11व्या अध्यायापासून फार उंबलत चालतं. ज्ञानोबराय पहिल्या अध्यायामध्ये फार किचकट आहेत, दुसऱ्या अध्यायामध्ये थोडेसे नॉर्मल पद्धतीने बोलतात. माझा अर्थ जरा वेगळा आहे बरं का. म्हणजे त्यांना काही तुमचं टेन्शन आलं होतं असं नाही बघ. मुळातच काही काही विषय असे असतात की त्या विषयानुरूप बोलावं लागतं. अर्जुनाचा विषय होता, अर्जुनाच्या पद्धतीने पहिला अध्याय सांगितला. कृष्णाचा सामान्य विषय होता, सामान्य विषय सांगितला. वेदामध्ये जो कर्मपर विषय आहे, कर्म माणसाने केलं पाहिजे, कर्माशिवाय पर्याय नाही, तो कर्माच्या पद्धतीने विषय सांगितला. योग आहे, योगाचा विषय हा सर्वसामान्य माणसाचा नाहीच आहे. म्हणून योगाचा विषय सांगत असताना अनुभवाचा विषय सांगितल्याप्रमाणे योग चांगला सांगितला त्याने. माऊलीला स्वतः योग आहेत, राजयोगी ज्ञानोबराय. कुंडली जागरण कसं काही कुणाची पुस्तकं वाचून ज्ञानोबराय लिहिण्याची गरज नाही पडली. 7वा अध्याय हे जग निर्माण कसं झालं त्याचं आहे, प्रकृतीचा अध्याय म्हणतो. आणि प्रकृती प्रत्येकाला मारत असते, तर मरण कसं आलं पाहिजे त्याच्याकरता 8वा अध्याय. पूर्ण वेदाचं शास्त्राचं संक्षिप्त सार एकेका श्लोकामध्ये, तो 9वा अध्याय आहे. भगवंत जो अतिशय अर्जुनाच्या जवळ आहे, तो त्यांच्या मुखातून परोक्ष ज्ञान करून देतो की मी कसा कसा आहे. याला विभूती योग म्हणतात. इथपर्यंत मागच्या वर्षी आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं निरूपण करता आलं. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. खूप सुंदर वर्णन केलं मी कसा आहे या जगामध्ये. आणि एक शेवटचा जो शब्द होता तो एवढा भयानक शब्द होता, विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. डोळ्याने तुला जेवढं जगत दिसते हे माझ्या एका केसावर आहेत, एका अंशावर आहे. अगोदर जे सांगितलं ना, केशू केशूच्या भावेशू, मी असा आहे मी तसा आहे, प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते पटलं त्यांना. या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अचानक भगवंताचा जो शेवटचा शब्द आला, विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत, माझ्या एकांशावर विश्व आहेत. असं उत्सुकता वाटली अर्जुनाला की रोज ज्याच्याबरोबर मी जेवतो, ज्याच्या ताटात जेवतो, ज्याला मी शिव्या देतो, ज्याच्याशी नातं लावतो मी, तो माझ्या एवढ्या वर्षापासून ओळखीचा असणारा माझा कृष्ण खरंच एवढा मोठा असू शकतो का? सगळं जग एका अंशावर असेल तर सगळा परमात्मा कसा असेल? बरं, आता हे पाहायची इच्छा आहे आणि एवढ्या मोठ्या माणसाला विचारावं का न विचारावं अशी एक द्विधा मनस्थिती तयार झाली, ज्याचं वर्णन आपण मागच्या वर्षी केलं. आणि खूप सुंदर स्वतःचं चिंतन केलं अर्जुनाने. आपल्यासाठी हा विषय खूप छान आहे बरं. भगवंताकडे मागणी मागत असताना अर्जुनाच्या स्वतःच्या जीवनाबद्दल काही शंका निर्माण झाल्यात. ही जी विश्वरूप आहेत हे मी पाहायची इच्छा करतो इथपर्यंत ठीक आहेत, पण माझ्या अगोदरचे जे मोठे मोठे लोक आहेत, ज्याच्यामध्ये लक्ष्मी आहेत, ज्याच्यामध्ये गरुड आहेत, ज्याच्यामध्ये सनकाधिक संत आहेत, ही एवढे मोठे मोठे संत हजारो कल्पापासून भगवंताच्या सानिध्यामध्ये आहेत, यांनी अजून हिंमत नाही केली विचारायची. आणि यांच्या तुलनेमध्ये जर मी माझा अभ्यास केला, न मी तपस्वी आहे, न मी ज्ञानी आहे, न अभ्यासू आहेत, न माझ्याकडून विषयाचा त्याग झालेला आहे, काय म्हणून मी भगवंताला विचारावं? याला म्हणतात आत्मचिंतन. बरं, नाही विचारावं तर ते पाहिल्याशिवाय समाधान नाही, याला म्हणतात द्विधा मनस्थिती.
आणि मग शेवटी अर्जुन निर्णय करतो, नाहीच म्हणतील ना. आपल्या मनातली जी मागणी आहे ती एकदा आपण मागून मोकळे व्हावं. इच्छा असली तर दिल, नाही तर भगवंत नाही म्हणतील. परंतु मनात ठेवून मला जगायचं नाही, याला म्हणतात सरळ मन. मनात ठेवून जगायचं नाही. आणि तुमचं आमचं जर पाहिलं तर आपल्या मनात काय काय असेल हे ईश्वरालाच माहिती आहे. ज्याला कापायचं आहे त्याला सुद्धा माहिती नाही की आपण कसा आहे म्हणून त्याच्याकडे गेलोय म्हणून. आपली रूपं वेगळी वेगळी असतात, आपली भाषा गोड असते, आपलं वागणं चांगलं असतं, अंतःकरणाचे विचार फार तिखट असतात आपले. म्हणून स्वात्मचिंतन करत असताना जी अभिव्यक्ती अर्जुनाकडून झालेली ती अद्वितीय झालेली. आणि मग ज्यावेळेस मागणी मागत असताना सांगतो की मन्यसे यदि तत् शक्यम. बास जरा थोडा घुमतोय, जरा अजून हे करा जरा. मन्यसे यदि तत् शक्यम. भाषा खूप सुंदर आहे बरं का संस्कृतमधली. देवा, असं जर तुला वाटत असेल की मी विश्वरूप पाहू शकतो, शक्य आहे माझ्याकडून विश्वरूप पाहणं, तर तो मला दाखव. माझ्या मागणीचं टेन्शन घेऊ नकोस. माझी भावना मी मोकळी करतोय. माझी पाहण्याची इच्छा आहे. शक्य आहे माझी लायकी नसेल, शक्य आहे माझा अधिकार नसेल, आणि अधिकार नसणारच माझा. कारण की लक्ष्मीला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं नाहीत, आईबापाला दाखवलं नाहीत, हे मी कसं काय म्हणू शकतो की ते ऐश्वर्य मला दाखव म्हणून. अशी एवढा मोठा नाही आहे मी, एवढी माझी योग्यता नाही आहे. अन्यसे वाटत असेल तुला की खूप जवळचा आहे, मित्र आहे, भक्त आहे, साधा आहे, आणि शक्य आहे असं वाटत असेल तर तू सांग, दाखव मला. आणि ही बाजू अर्जुनाची झाली. आणि भगवंताची उत्सुकता अशी होते, फक्त तोंडातून शब्द काढावा, मी रूप दाखवतो. याला म्हणतात प्रेम. देवाला दाखवायची इच्छा आहे, पण समोरची मागणी पाहिजे, समोरची इच्छा पाहिजे. नाही तर आपण एखादी चांगली वस्तू दाखवावी आणि त्यांनी नाकारावी, मग कुठेतरी आपला अपमान होतो. फक्त वासराने कासेला तोंड लावावं, पाना सोडलेलाच असतो. याचं नाव आहे देव आणि भक्त. भक्ताची इच्छाच नसते काही मागावी म्हणून, आणि देवाची इच्छा असते, मूर्खांना मी जर संपत्ती देतो, भोग देतो, जगतातले सगळे देतो मी, माझ्या पोरांना काय मी उपाशी ठेवील काय? माझ्या भक्तांना मी देणार नाही काय? आणि लक्ष्मी तर माझी पत्नी आहे. 2-4 संपत्ती देणं, 2-4 वैभव देणं मला जड नाही आहेत. त्यांना माझ्याशिवाय काही नको आहे आणि मला त्यांच्याशिवाय काही नको आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, वासराचं वर्णन करत असताना फार सुंदर आहेत. माणसाचा पोराचा प्रश्न फार वेगळा आहे. भूक लागली तर ते आईकडे जातं आणि पिलं की आईला सोडून देतं, खेळायला लागतं अंगणामध्ये. आईला पण माहिती आहे भूक लागली म्हणून जवळ आलं आहे. पण गाईचंच वासरू एक असं आहे, पिल्यानंतर सुद्धा गाईजवळच असतं. लक्षात येतं? पिल्यानंतर सुद्धा तिथंच घुटमळणार. याला संत म्हणतात. ही उपमा दिलेली. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मजे येते सांभाळीत. पिल्यानंतर सुद्धा आईला सोडत नाही, ते तिच्याजवळच घुटमळत राहतं. आणि मग ती कृष्णाची जी गाय म्हणून अवस्था झाली, वत्स देखिलिया पाठी धेनू खडबडोनी मोहे उठी. प्रेमाने उठणं, खडबडून जागं होणं, हे सगळे प्रेमातले प्रकार आहे बरं का. तुमच्या घरात जर पाहुणा आला तर असं बघितल्यानंतर आपण समजून घ्यायचं आपण कोणत्या प्रेमामध्ये बसतो. आलात का? बरं झालं, या बसा 5 मिनिट. जरा थोडासा चांगला आला, बरं झालं आला, तू वाटच पाहत होतो. हे दुसरं प्रेम. तिसरं प्रेम दरवाजाच्या बाहेर जाऊन वाट पाहतो. अरे आला नाही अजून, मी वाट पाहतोय, हे प्रेम. आणि अचानक आलं की खडबडोनी मोहे उठी, हे देवभक्ताचं प्रेम. खडबडोनी, कोणीच नाही. जसं अर्जुनाच्या मुखातला शब्द गेला, विश्वरूप दाखवलं,
पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती. खूप सुंदर शब्द आहेत. योग्यता दिली नाही. कृष्ण होता ते समोरून गेला. विश्वरूप शब्द कानावर पडतायत, दिसत नाही काही. मग दिव्य दृष्टी दिली. परमार्थातला हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे, मोठा सिद्धांत आहे. अर्जुना सारख्याला भगवंताला पाहण्याची दृष्टी नव्हती. शहाण्या माणसाने समजून घ्यावं, आपण देवाविषयी फार बोलू नये. ज्याच्या सानिध्यामध्ये भगवंत आहेत आणि जो भगवंताच्या सानिध्यामध्ये आहेत त्या अर्जुनाला सुद्धा परमात्मा दिसेना. विषयाचे भोगून राग द्वेष मनात ठेवून ईश्वर कुठे आहे, देव कुठे आहे, तो दिसत का नाहीत, ह्या चर्चा करू नये माणसाने. ईश्वर जर दिसायचा असेल, ईश्वरानेच आपली दृष्टी बदलली पाहिजे. माझं पाहणं असेल, जो माणूस ज्या ज्या सान्निध्यात राहतो ना, तसं तसं त्याची दृष्टी बदलते. माणसं ही जातीवर नसतात, संगतीवर दृष्टी बदलतात. सामान्य मनुष्य असू द्या, तो जर विद्वानाच्या संगतीत राहिला तर त्याची मराठी चांगली असणार, विचार चांगले असणार. आर्थिकदृष्ट्या तो गरीब असेल, पण वैचारिकदृष्ट्या तो श्रीमंत असतो. एखादा श्रीमंत माणूस सामान्य आणि मूर्खाच्या सान्निध्यामध्ये जर तो आला तर त्याची भाषा बदलते, बोलणं बदलतं आणि विचार बदलतात. आणि दृष्टी बदलते. दृष्टी बदलते म्हणजे मी बरेचसे महाराज लोक पाहिलेत, मला असं आठवतं सगळं. विद्यार्थी आलेला प्रत्येक आळंदीतला माणूस इतका ज्ञानोबरायांचा निष्ठा असतो, त्याला बाऊली आणि ज्ञानोबराय सोडून काहीच नसतं. मी तर काही काही असे लोक पाहिलेत की दिवसभर प्रदक्षिणा करतात माऊलीला, झाडाखाली बसून ज्ञानेश्वरी वाचतात, 108 पारायण 1008 पारायण करतात. पण त्या पुण्यामुळं त्यांच्यामध्ये काही बदल होतात, वक्तृत्व यायला लागतं, लोक ऐकण्याचे औत्सुक्य जागा करतात, हळूहळू त्यांचा मान वाढतो. अर्थ नीट आहे का? हळूहळू मान वाढतो. मान वाढल्यामुळं जे जगातले वेगळ्या वेगळ्या विषयातले चांगली लोक आहेत ना, ते यांच्या सान्निध्यात येतात आणि ह्या महाराजाला संसार कसा करावा अशी दृष्टी देतात. याला म्हणतात दृष्टी बदलणं. तो आला होता कोणत्या हेतूनं आळंदीमध्ये की ज्ञानोबराय आणि मी, ज्ञानेश्वरी आणि मी. मग त्याच्यामध्ये बदल कोणी केला? सामान्य लोकांनी. एक तज्ज्ञ लोक भेटले आणि एकदम त्याच्या डोक्यामध्ये टाकलं, महाराज हे असं नाही, असं करायचं असतं. तो पण म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी याचे गुरु कोण झाले? हा म्हणायला यांचा फोटो त्यांच्या घरात असतो, तो भाग सोडून द्या. पण खरे गुरु हेच असतात आणि मग ते शिकवतात पारमार्थिक माणसाला व्यवहार कसा करायचा. आणि त्याला जेव्हा व्यवहार येतो म्हणजे त्याची परमार्थाची दृष्टी बंद होते आणि व्यवहाराची दृष्टी सुरू होते. दृष्टी बदल झाल्याबरोबर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा व्यवहारातला आहे. युद्ध करण्याकरता उभा आहेत, माणसं कापण्यासाठी उभा आहेत अर्जुन. याच्या डोक्यात दुसरं काही नाही, माझं राज्य हरवलेलं आहे, मला ते जिंकायचे. हाच हेतू, परमात्मा प्राप्त व्हावा, उपदेश प्राप्त, काहीच हेतू नाहीत अर्जुनाचा. दृष्टी बदलते भगवंताच्या सानिध्यामध्ये. 18व्या अध्यायामध्ये दृष्टी का बदलते खूप सुंदर विषय आहे. तो जेव्हा येईल तेव्हा याचं विश्लेषण आपण तिथं करू. दृष्टी का बदलते, कशी बदलते, कोण बदलवतो, कारण काय, आणि ती दृष्टीचं स्वरूप काय. आणि तो ज्ञानेश्वरीतला सर्वोत्तम श्लोक आहे जिथं हे सगळं ज्ञानोबरायांनी विश्लेषण केलेलं आहे. अर्जुनाची दृष्टी बदलली आणि खूप सुंदर असं सांगितलेलं आहे. आणि इथं शब्द बदलतात. विश्वरूप पाहायला लागतो. घोड्याचा खरारा करणारा जो आहे ना संजय, त्याची भाषा वेगळी असते. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं,
हे 4 जण आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. 4 जण एकाच सिद्धांताकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहतात. भगवंताचा दृष्टिकोन वेगळा, तो ईश्वर आहे. अर्जुनाचा दृष्टिकोन वेगळा, तो राजा आणि भक्त आहे. ज्ञानोबांचा दृष्टिकोन वेगळा आणि निवृत्तीनाथाचा दृष्टिकोन वेगळा. हे 4 झाले. आणि संसारातले 2 जण आहेत. संजय, नौकराला अचानक गीतेसारखं घबाड सापडलं आणि ऐकायला आंधळा आहे. काही देणं घेणं नाही त्याला. कोण गीता, कसली गीता, कसला ईश्वर. राजकारणी माणसाला ईश्वर लोकांसाठी पाहिजे असतो, ते स्वतः ईश्वराला मानत नसतात. आणि ईश्वराला मानलं तर पाप होणार नाही, खोटं बोलणार नाही. आणि खोटं बोलल्याशिवाय राजकारण करता येत नाहीत. राजनीतीचा पहिला नियम आहे, दुसऱ्याला परमार्थाला लावा, दुसऱ्यात श्रद्धा निर्माण करा, आपल्यावर कोणाचा प्रभाव पडू नयेत. असं घडलं तरच तो मंत्री होऊ शकतो. नाही तर भारत आपला कुठे गेला असतं महाराज. त्याला काही मर्यादा आहे? सगळेच एक माणूस आस्तिक सापडत नाही. सगळे जर आस्तिक निघाले असते तर भारतामध्ये दुर्दशाच झाली नसती. राजकारणाचा नियम आहे. म्हणून संजयचा दृष्टिकोन वेगळा आहे. गरीब लोक, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, मी त्यांची मनोवृत्ती सांगतोय. गरीब लोक, मध्यमवर्गीय लोक, नोकरीतले लोक, एखाद दिवस जर चांगलं जेवण मिळालं, एखाद दिवस जर गोड बोललं कोणी, एखाद दिवस जर एखादा मान मिळाला, एखादा पुष्पगुच्छ मिळालं, एखाद्या सभेमध्ये एखादी शाल मिळाली ना, तर तो दिवस त्यांचा भाग्याचा असतो. त्यातले त्यात जर एखाद्या मोठ्या माणसाने पाठीवरून जर हात फिरवला ना, आज साहेबांनी हात फिरवला, मंत्र्यांनी पाठ थोपटली, खुश. त्याचा एक जीवनाचा जगण्याचा एक तो सिद्धांत आहे, मोठ्याने आपल्याला स्वीकारावं. हाच संजय नौकर आहे, मध्यमवर्गीय आहे. राजकारणाशी त्याला काही देणे घेणं नाही, फक्त इमानदार आहे म्हणून गीता सांगायला मिळाली, पाहायला मिळाली. अर्जुनासारखं विश्वरूप पाहायला मिळालं. त्याला विचारलं, हे विश्वरूप पाहतो काय करा अर्जुनाचं? मलाही माहीत नाही, संजय म्हणतो, पण मला अजूनही कळेना की सगळं परब्रह्म, शब्दाचा प्रयोग नीट आहे का बरं का, सगळं परब्रह्म 2 डोळ्यांनी अर्जुनाला उपभोगायला मिळतायत. माझ्या डोक्यात काही ह्या गोष्टी बसेनात, मला समजेना हे कसं शक्य आहे. जे आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही ज्या डोळ्यांनी, ते डोळे कसे पाहतात मला काही समजत नाही. मग काय वाटतं, काय आता असं म्हणावं, संजयाचा शब्द बरं का, श्रीकृष्ण स्वीकारायचे तया ऐसा भाग्योदय होय. कृष्णाने स्वीकारलं, मोठ्या माणसाने जवळ केलं म्हणून भाग्योदय झाला. हे त्याचं बोलणं आहे, त्याची भाषा आहे. म्हणून बोलताना सुद्धा आपण कोणत्या कॅटेगरीमधल्या असतो ना, हे समोरच्या माणसाला लगेच कळतं. उद्धट आहेत का, वैचारिक श्रीमंत आहे का, ज्ञानी आहे का, मध्यमवर्गीय आहे का, हे बोलण्यातूनच कळत असतं. म्हणून बोलणं फार खतरनाक असतं बरं का. ज्ञानोबाने खूप सुंदर सांगितलेलं, बोलण्यातूनच माणसाची वृत्ती कळत असते. आणि मग बोलता बोलता सांगितलं की काय कोणाला माहिती, काय देव जाणे. हा जो श्रीकृष्ण आहे हा काही सामान्य नाहीत. योगियाचे समाधी धन, संजयाचा शब्द आहे बरं का. योगियाचे धन शब्दाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. समाधी धन, समाधीतलं योग्याचं धन म्हणजे भगवान श्रीकृष्ण. की होणी ठेला पार्था अधीन, योग्याचं धन आणि अधीन झाला पार्थाच्या. अधीन शब्द येत ना, हे स्त्रियांना कळत असतो, पुरुषांना कमी कळतो. कोणाच्या आहारी गेला, कोणाच्या अधीन गेला, ह्या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे अधीन शब्द आहेत. कामुक का अंगना अपैता कीजे, संजयाचा शब्द आहेत. आणि खूप सुंदर शब्द संजयाने वापरलेले. आणि मलाही कळत नाही असं का होतं. हा कोपे की निवांत साहे. अर्जुन रागवतो, भगवान श्रीकृष्ण शांत बसतो. हा कोपे म्हणजे पार्थ, कोपे निवांत साहे. हा रुसे, अर्जुन जर रुसला बुझावीत जाय.
का असं होतं ते संजय म्हणतो, एवढी माझी ताकद नाही आहे हे असं का होतं सांगण्याची. काय होतं ते मी सांगण्यासाठी बसवले मला, पण असं का होतं माहीत नाही. मग खरंच कृष्णदेव आहे का? खरंच कृष्णदेव आहे का? पार्थाच्या अधीन झाला, अमो झाला. अहो काय सांगायचं कृष्णाचं. एक उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे, सगळ्यांच्या काळजाला लागणार आहेत. कोणालाच न मानणारे भगवान शुकदेव. अर्थ लक्षात ठेवा, कोणालाच न मानणारे भगवान शुकदेव. शुकदेवचा इतिहासच असा आहे, ते वडिलाला सुद्धा मानत नव्हते. शुक शुक म्हणून ज्यावेळेस पाठीमागं लागले, शुकदेव हसायला लागले, कारण की वैराग्याचं मूर्तिमंत अवतार म्हणजे भगवान शुकदेव आहेत. आणि रस्त्याने जेव्हा ते निघायचे, दगडं माती झाडामध्ये चैतन्य तयार व्हायचं, इतकी त्या संतांची ताकद होती. ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा त्याचाच अर्थ आहे बरं का. आपला भाग वेगळा आहे. जिवंत माणसं आपल्याला पाहून पळून जातात, आणि साधूचा जड चेतनावर परिणाम होतो, हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. आणि भागवताच्या वर्णनात दिलेले आहेत की हा जो भागवत धर्म आहे ना, धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरानाम सताम. हे काही सामान्य भक्तिधर्म आहेत किंवा भागवत धर्म आहे असं नाहीत. तरवोभिनेदुः तम सर्वभूत हृदयम मुनिमानितोस्मी. शुकदेवाचं वर्णन करताना सांगितले, सर्व भूतांच्या हृदयात निवास करणारे शुकदेव, 12 वर्ष योग सामर्थ्यानं आईच्या उदरात राहिलेले भगवान शुकदेव. आणि भगवंताने उदरात जाऊन सांगितलं, संसार तुला बाधणार नाही, बाहेर ये. उदरात जाऊन सांगितलं. आणि ते शुकदेव बाहेर आल्यानंतर, आता ते शेवटी शुकदेव, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका बरं काय. देवी भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेले ते. पोरग म्हणून जेव्हा मागे लागले तेव्हा शुकदेवाला हसू यायला लागलं. सगळ्या प्रकारे प्रयत्न केला की पोरग आपल्याजवळ राहिलं पाहिजे, तर राहायलाच तयार नाही. सतत समाधीमध्ये भगवान शुकदेव. आणि एक दिवस मुलासाठी रडायला लागले. समाधीतून जाग आली आणि व्यासांना रडताना बघितलं. काय टोमणा मारावा शुकदेवाने. वेदांत शास्त्रस्य कर्तारो, ब्रह्मसूत्र लिहिणारा, आपल्या बापाबद्दल बरं का, अशा पद्धतीने रडतो. शिकणारे कसे असतील. अशा पद्धतीने व्यासाने रडाव, मुलासाठी, पोरासाठी रडाव. वेदांत शास्त्रस्य कर्तारो, देवी भागवत मधला श्लोक आहे. आणि देवी भागवत हे स्वतः व्यासाने लिहिलेलं बरं का. त्यांनी स्वतःबद्दल काही लपून ठेवलेलं नाही की माझ्यात काय. मुलाचं प्रेम आहे, मी तरी काय करू. धृतराष्ट्राचं प्रेम आहे, सर्व झालं, सगळं हारलं तरी चालेल, दुर्योधन मुलगा आहे ना, मुलापुढं काय करता येतं. हीच परिस्थिती व्यासांची. शेवटी नाही ऐकलं, निघून गेले. पण त्या मुलाला आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं गुणवर्णन करणारं श्रीमद भागवत लिहिलं. आणि त्यातले जे 2 श्लोक आहेत, जिथं यांची समाधी असते तिथं जाऊन सांगायला लावलं. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. समाधी अवस्थेमध्ये बसलेले जे शुकदेव होते, 2 श्लोक त्या विद्यार्थ्यांनी पाठ केले आणि तिथं जाऊन सांगायला सुरुवात केली. ते श्लोक ऐकल्याबरोबर समाधी तुटली आणि त्या विद्यार्थ्यांना जवळ केलं. अरे हे श्लोक कोणी लिहिलेत? त्यामुळे काय चिंता करू नका, तुमच्या वडिलांनीच लिहिलेले आहेत. चला चला चला. त्या मुलाबरोबर ते आले आणि वडिलांकडून सगळं भागवत त्यांनी शिकून घेतलं. भागवतामध्ये असे असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये रास पंचाध्यायी हा मुख्य विषय मानला जातो, गोपीगीत मुख्य विषय मानला जातो, भक्तीचा विरह कसा आहे यथा व्रजगोपिकानाम. भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारद लिहितात कशा पद्धतीने आपण भक्ती करावी यथा व्रजगोपिकानाम. आणि त्या गोपीगीत, भ्रमरगीत, रास पंचाध्यायी भगवंताच्या विलासाचं वर्णन आहे. अर्थ लक्षात ठेवा.
हे ज्ञानोबांची ओवी काय आहे ती समजून सांगण्यासाठी तुम्हाला मागचं परिहार द्यावा लागला. अशी सुखदेव की जे जन्मजात विरक्त आहे, जन्मजात वैराग्यवान आहे. पण ह्या भगवान कृष्णाची ताकद अशी आहे, भगवान कृष्णाने विषयाचा उपभोग कसा घेतला हे एका वैराग्यवान माणसाने सांगावं इतकी ताकद भगवान श्रीकृष्णाची. जरी हा कोपिकी निवांतस आहे हे मी बोलत असलो तरी शुकाधिक दादुले, ज्ञानोबांचा शब्द आहे, शुकाधिक परमार्थातले सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती, विषयाची वाणिता झाले भाट ययाचे. भगवान कृष्णाच्या विषयाचं वर्णन करण्याकरता शुकदेव भाट झाले, स्तुतिकार झाले. हा आहे तो. आणि एवढा मोठा भगवंत हा कोपिकी निवांतस आहे हे गणितच कळत नाही. संजयाचं म्हणणं आहे, संजयाचं वर्णन कळतच नाही काय आहे काय नाही. देव झाले. पण काही असो, दिव्य दृष्टी दिली आणि ते पहिल्यांदा विश्वरूप पाहायला सुरुवात केली. नवीन नवीन विश्वरूप, नवीन डोळे, नवीन दृष्टी, असं गोड वाटायला लागलं अर्जुनाला. संक्षेपात हा सांगतो बरं का, घरी जाऊन निश्चित रूपाने आपण अध्याय वाचावा. ते असं पाहायला सुरू, पश्यामी देवांश तव देव देहे सर्वांश तथा भूत विशेष संगान. आणि देवाला एक त्यात टोमनाही मारला. ते विश्वरूप पाहता पाहता अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा म्हणे जय जयाजी स्वामी, जय हो विश्वरूपाला बरं का, जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही. जरा तुमच्या कृपा जरा वेगळ्या पद्धतीची वाटते. कशी काय आहेत? विश्वरूप आम्ही प्राकृत देखो, माझ्यासारख्या माणसाने तुमचं विश्वरूप पाहावं, आश्चर्य ना. ही तुमच्या कृपेची दृष्टीची ताकद आहे की मनुष्यसुद्धा ईश्वराचं ग्रहण करू शकतो, ईश्वराची इच्छा असेल तर. आणि मग ते वर्णन सुरू केलं. कसं वर्णन आहे? इथे आकाश माझ्या समोर होतं, आकाश निघून गेलं. दिशो न जाणे न लभेच शर्म, दिशा कळेना, खाली काय वर काय कळेना. ज्ञानोबाने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. महाप्रलयाच्या काळी ज्याप्रमाणे मार्कंडेय समुद्रावर तरंगत होता आणि त्याला सगळीकडे पाणी दिसत होतं, तसं अर्जुनाच्या अवस्थेचं झालं. सगळीकडे ईश्वरच दिसायला लागला. दिशा नाही, आकाश नाही, काही नाहीत. एक अंशावर एक जगत आहेत. सगळा परमात्मा कसा असेल? आणि मग डोळे पाहायला तर डोळे दिसायला सुरुवात केली. कुठले मोठे डोळे, कुठले लहान डोळे, कुठे लाल डोळे, कुठं हसणारे डोळे, कधी भ्यासूर डोळे. वदन पाहायला सुरुवात केली तर वदनच दिसायला सुरुवात झाली त्यांना. नुसते तोंड दिसायला लागलेत. कधी भ्यासूर, कधी सुरेख, कधी काय. आणि इतका घाबरला. माझा अर्थ लक्षात ठेवा बरं का, अर्जुनाने अजून डोळे उघडलेले नाहीत. हे सगळं अर्जुनाला आत दिसत होतं. म्हणून परमार्थामध्ये पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा आहे. ईश्वर आत दिसला पाहिजे पहिल्यांदा. आणि जो आतला ईश्वर आहे तोच ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस तो साक्षात्कार व्यापक मानला जातो. भागवतामध्ये याच्याकरता खूप सुंदर आलेले आहेत. संक्षेपता मी तुम्हाला सांगून जातो त्याचं वर्णन. अनेक विघ्न आल्यानंतर सुद्धा ध्रुवाला नारदाने सांगून ठेवलं होतं, हे पा डोळे उघडू नको. कोणी म्हणेल मी देव आहे, कोणी म्हणेल मी ईश्वर आहेत, कोणालाही काही वाटेल, डोळे उघडू नको. मग जो कोणी म्हणेल मी ईश्वर आहेत त्याला म्हणावं, तू जसा बाहेर आहेस तसाच जर मला आत दिसला डोळे बंद करून तर मी तुला देव मानेल, नाही तर मी तुला देव मानणार नाही. डोळे बंद करून तो आत दिसला पाहिजे. आणि हे शिकवलं नारदाने. याला म्हणतात गुरु. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.